घरी एकटीच आहे. सो जस्ट जॉबवरून आली, फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं एक अपडेट देऊया क्विक. दिस इज फर्स्ट टाइम मी मिस केलं आहे. ऑस्ट्रेलियाची फायनल मॅच चालू आहे. सो तुम्ही बघू शकता सर्व मोठ्या स्क्रीनवरती सर्वजण एकत्र बसून मॅच बघतायत. तर एकत्र असली ना तर मॅच बघण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. मी जॉबवरून जस्ट सुटली आहे आणि हे खाली दृश्य बघितलं तर मला मजा आली खूप. अशी एकदम वेगळीच वाईब चालू होती ऑफिसमध्ये क्रिकेटची. कामामध्ये थोडंसंच लक्ष होतं सगळ्यांचं आणि जास्त करून लक्ष वर्ल्डकपमध्ये होतं. मी शूट नाही करू शकत यार, माझे इकडेच मायनस पॉईंट आहे की मी शूट नाही करू शकत. जर मी शूट केलं असतं ना तर तुम्हाला इतकं आवडलं असतं ना, म्हणजे मध्ये मध्ये जोक्स पण होत होते. हॅलो गाईज, तर हा दिवाळीचा माझा शेवटचा व्लॉग आहे आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट की माझे सर्व दिवाळीचे व्लॉग्स आहेत ते इतके लेट अपलोड होत आहे. बट ट्राय टू अंडरस्टँड गाईज, मला खरंच टाईम नाही भेटत आहे. मी खूप ट्राय करते व्लॉग एडिट करून लवकरात लवकर ते अपलोड करायचं, बट ड्यू टू सम इश्यूज मला ते नाही जमत आहे लवकर एडिट करून व्लॉग्स अपलोड करायला. सो हा शेवटचा व्लॉग असला आपला दिवाळीचा. आणि आता हा व्हिडिओ ॲक्च्युली मी जॉबवरून सुटली होती तेव्हा येता येता मी रेकॉर्ड केला, म्हणजे शूट केलं. खूप गर्दी होती, खूप म्हणजे चालायला सुद्धा जागा नव्हती, तरी मला जमेल तसं मी शूट करण्याचा प्रयत्न केलाय. दिवाळी असल्यामुळे सर्व शॉपवाल्याने लाइटिंग्स वगैरे केली होती रोडवरती आणि खूप छान वाटत होतं. आता तुम्ही बघू शकतात हे मंदिर आहे हनुमानचं, जे की गावदेवी मंदिरच्या इकडेच आहे आणि खूप छान प्रकारे तिथे कंदील वगैरे लावून सजवलेलं. सो सर्व तिकडे जण येऊन फोटो वगैरे क्लिक करत होते. खूप छान वाटत होतं ते बघायला. आणि दिवाळी म्हटलं तर शॉपिंग आली. असं तर ऐन वेळेला ठाण्याला संध्याकाळच्या टायमाला गर्दी असतेच असते, पण जेव्हा दिवाळी येते तेव्हा जास्त करून स्पेशली असते लेडीज लोकांची गर्दी शॉपिंगसाठी. आणि तुम्ही बघू शकतात मार्केटमध्ये डिफरंट स्टाईल्समध्ये डिफरंट पॅटर्नमध्ये आकाशकंदील वगैरे आले आहेत. सो जास्त करून कस्टमर लोक आता हे नवीन आलेत ते पॅटर्न परचेस करतायत कंदीलचे आणि ते खूप छान वाटतात दिसायला आणि बघायला पण. खूप सुंदर प्रकारचे आलेत. पण त्या लाइटिंग्स वगैरे इतकं छान आहेत. नवीन प्रकारचे ड्रेस, कुर्तीज, कपडे. ओ माय गॉड, त्यामुळे एवढे सर्व गर्दी झाली आहे ग्राहकांची खरेदी करायला. आणि ते सुद्धा म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये, असं की नाही ते तुम्हाला जास्त एक्सपेन्सिव्ह वगैरे सांगतात, तसं काहीच नाही, एकदम रिजनेबल प्राईसमध्ये. सो तुम्हाला पण खरेदी वगैरे करायचं असेल तर तुम्ही ठाणे मार्केटला नक्की या. मी आधीसुद्धा ठाणे मार्केटमध्ये खरेदी करण्याचा एक व्हिडिओ केला होता चिकनकारी कुर्तीचा. तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही लवकरात लवकर बघा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही एकदा नक्की ठाणे मार्केटला व्हिजिट करा. खूप छान असते कपड्यांची क्वालिटी वगैरे सर्व आणि मी तिकडनंच परचेस करते, नाहीतर मी ऑनलाईन करते. दिवाळी निमित्त आर्टिफिशियल तोरण वगैरे सुद्धा आले होते मार्केटमध्ये नवीन. आता मी घरी निघते. ऑलरेडी खूप लेट झाला आहे, नाहीतर ट्रेन सुटायची माझी. त्याच्यानंतर मग खूप लेट गर्दी पण असते ना ट्रेनला, त्यामुळे मी निघते आता पटापट. चला घरी गेल्यावरती बोलूया. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. सो मी जस्ट आली आहे जॉबवरून घरी. आता वाजल्यात रात्रीचे 8 आणि मी एकटीच आहे घरी, कारण भाऊबीज आहे. सो मम्मी आणि संचिता गेल्या आहेत विरारला. सो मी घरी एकटीच आहे. सो जस्ट जॉबवरून आली, फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं एक अपडेट देऊया क्विक. दिवाळीचे व्लॉग्स थोडेसे तुम्हाला लेट दिसतील बिकॉज मी एडिटिंगला अजून स्टार्टिंगच नाही केली आहे. मला टाईमच नाही भेटला आहे व्लॉग करायसाठी, कारण जॉबमध्ये येण्याजाण्यातच एवढा टाईम जातो आणि आल्यावरती इतकं थकून जाते मी की एडिटिंग करायचं म्हणजे बोलतात ना ताकदच उरत नाही. करायचं मन करतं बट तो उत्साह असतो ना एडिटिंग करायचं ते राहत नाही, म्हणून मग मी एडिटिंगच करायला स्टार्ट नाही केलं आहे. सो थोडेसे व्लॉग लेट येतील. सो प्लीज तुम्ही ते जरासं समजून घ्या. आणि घरात मम्मी नाही आहे तर घरामध्ये पूर्ण पसारा झाला आहे. सो आता मला थोडंसं पसारा वगैरे आवरावं लागेल, कचरा वगैरे काढावी लागेल, कारण सकाळी गेलेली त्याच्यानंतर काहीच काम नाही केलं आहे, म्हणजे नव्हतीच घरी तर काय काम करणार. सो जस्ट आली तर आता मला सगळं आवरावर करावी लागेल. जेवण वगैरे करायचं आहे, पप्पा येतील थोड्या वेळामध्ये. सो या हीच एक अपडेट द्यायची होती. संचिता आज येणार होती पण आली नाही, काय माहिती कधी येणार आहे. ती बोललेली की दीदी मी आज येईल म्हणून दुपारच्या गाडीने, बट नाही आली, लॉक होता. कदाचित उद्या किंवा परवा येईल, कारण सर्वजण आलेत ना, मावशी वगैरे. मग असं सर्वजण आले तर कसं राहायचं मन करतं की चला राहूया अजून. सो म्हणून कदाचित ती राहिली असेल. उद्या किंवा परवा कदाचित येईल. मम्मी पण येईल, मम्मी पण बोली मी जास्त दिवस राहणार नाही आहे, येईल. सो येतील ती लोक उद्या. आणि माझं पण खूप मन करत होतं भाऊबीजला जायचं, की काश यार गेली असती तर बरं झालं असतं, बट नाही, काही सॅक्रिफाईस करावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तसं जॉब आहे तर आता एक दिवस
मॅनेज करावे लागेल. नेक्स्ट इयर जाईल, मी पक्का जाईल नेक्स्ट इयर भाऊबीजला. कारण मी एवढ्या वर्षामध्ये कधीच भाऊबीज रक्षाबंधन मिस नाही केले. दिस इज फर्स्ट टाईम मी मिस केलं आहे. पण म्हणजे सण फेस्टिवल होते, आम्ही विरारला गेलो, तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल. एक सुद्धा मी चुकून पण मिस नाही केले. भले मी आजारी असू, काही असू, किती पण बोलतात ना बिझी असू, मी गेलीच आहे. दिस इज फर्स्ट टाईम मी नाही गेले विरारला फेस्टिवलला. सो आय नो ती लोक पण मला खूप मिस करतील. कारण त्यांना असं वाटलं तसं आता सोनू येईल, ब्लॉग करेल. सो त्यांना माहिती नाही मी येणार आहे की नाही. सो आता मग मम्मी गेल्यावरती त्यांना कळालं असेल की हां मी येणार नाही आहे करून. सो या मी सुद्धा मिस करते सगळ्यांना. आणि मी नेक्स्ट टाईमाला पक्का नक्की येईल, सुट्टी काढून येईल. सो या आता मी जास्त बोलत बसत नाही, कारण घरी खूप कामं पडली आहेत, खूप कामं करायची आहेत. मम्मी नाही आहे तर ऑफकोर्स. आणि सर्व कामं आटपून जेवून झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी परत उठायचं आहे ऑफिसला जायला. हीच लाईफस्टाईल चालू आहे आता सध्या तरी. उठा, जा, या, झोपायलासुद्धा टाईम भेटत नाही. सो सर्व मला मॅनेज करावं लागेल. बट आय नो मी करू शकते आणि करेल. सो या हा ब्लॉग तुम्ही एंडिंगपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आमच्या ऑफिसच्या खाली इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची फायनल मॅच चालू आहे. सो तुम्ही बघू शकता सर्व मोठ्या स्क्रीनवरती सर्वजण एकत्र बसून मॅच बघतायत. आणि सगळेजण असं एकत्र असली ना तर मॅच बघण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. मी जॉबवरून जस्ट सुटली आहे आणि हे खाली दृश्य बघितलं तर मला असं वाटलं की रेकॉर्ड करून ब्लॉगमध्ये नक्की टाकेल मी हा व्हिडिओ. आणि 6-4 वगैरे असं कोणी मारलं ना तर सगळ्यांचा एकदम मस्त आवाज येतो, असे क्लॅप वगैरे करतात, ओरडतात. सो खूप छान वाटते ती वाईब. सो जमेल तितकं मी हे शूट करायचा प्रयत्न केला. आणि आता बघूया मॅच एकदम इंटरेस्टिंग मोडवरती आहे, काय होते काय नाही. सो मी फटाफट घरी जाते आणि मॅच बघते. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझं तुम्हाला फेसिंग दिसत असेल सॅड, कारण इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची आज फायनल मॅच होती वर्ल्ड कपची. आणि आपण हरलो. वाईट वाटतंय, खूप होप्स होते, असं वाटत होतं की आपण जिंकू. जाऊ दे काय करणार, नेक्स्ट टाईम, यावर्षी नाही बट नेक्स्ट टाईम नक्की जिंकू आपण. आणि मॅच अशी इंटरेस्टिंग वाटतच नव्हती, टफ बाय टफ. आपली बॅटिंग थोडंसं म्हणजे कमी पडलं. स्कोर जरा जास्त पाहिजे होता, 300च्या पुढे पाहिजे होता स्कोर. कारण समोरची टीम पण एवढी पॉवरफुल होती ऑस्ट्रेलिया, जे एवढे वर्ल्ड कप जिंकली अजूनपर्यंत. सो टफ टीम होती आपल्यासमोर. सो स्कोर, रन रेट जरा जास्त पाहिजे होता, टार्गेट जरा जास्त दिला असतं तर कदाचित जिंकलो असतो आपण. बट इट्स ओके, इट्स द पार्ट ऑफ द गेम. नेक्स्ट टाईम आपण नक्की जिंकू वर्ल्ड कप. आणि हार जीत तर होती रहती आहे. बस सपोर्ट करा, कारण मी आता 2-3 लगेच रील्स पण येतात इंस्टाग्रामला. लोक वाईट बोलतात लगेच प्लेअरबद्दल, आपल्याच इंडियन प्लेअरबद्दल. असं नका करू. 10 मॅच जिंकलो आहे आपण, आणि 10 मॅच जिंकून आपण आता इथपर्यंत फायनलपर्यंत आलो. ते कसं ऑटोमॅटिक थोडी, त्यांनी पण मेहनत केली ना तेवढी. आणि आता तुम्ही एक मॅच हरली फायनलची लगेच तर त्यांना वाईट बोलायला लागले. तुम्ही इंडियाचेच प्लेअर, इंडियामध्येच राहून इंडियाचेच प्लेअरला जर असं बोलायला लागले तर कसं होईल, त्यांना मोटिवेट कसं भेटेल. मग ते ऑलरेडी ते पण काहीतरी फेस करत असेल ना, त्यांनी एवढं मेहनत केली इथपर्यंत पोहोचायला. टाईममध्ये आपण उलट त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ना की डिमोटिवेट केला पाहिजे. टाईमानं आपल्या प्लेयर्सना आपल्या सपोर्टची गरज आहे. सो तुम्ही प्लीज हेट नका पसरवू, सपोर्ट करा आपल्या प्लेयर्सला, डिमोटिवेट नका करू. बस इतकंच बोलायचं मला. आणि ऑफिसमध्ये सुद्धा मॅच वगैरे लावलेली, आणि जेव्हा रोहित शर्मा आऊट झाला ना तेव्हाच म्हणजे सगळ्यांचे मूड ऑफ झाले. तरी पण KL राहुल वगैरे होता, पण त्यांनी पण एवढी काय कोणी जास्त चांगली बॅटिंग नाही केली. जडूनसुद्धा होप्स होते, त्यांनीसुद्धा नाही केली. तर आम्हाला असं थोडंसं तरी 5% होप होता की यार बॉलिंग तरी आपली चांगली असावी, फिल्डिंग तरी चांगली असावी. बट ते पण नाही. धोनीला खूप मिस केलं असं सगळ्यांना ऑफिसमध्ये वाटत होतं की आता जर धोनी असला असता तर त्याने काहीतरी स्ट्रॅटर्जी केली असती आणि काहीतरी मास्टरमाइंड प्लॅनिंग केलं. वेगळीच वाईब चालू होती ऑफिसमध्ये क्रिकेटची. कामामध्ये थोडंसंच लक्ष होतं सगळ्यांचं, आणि जास्त करून लक्ष वर्ल्ड कपमध्ये होतं. सो एकदम मी शूट नाही करू शकत यार, माझं इकडेच मायनस पॉईंट आहे की मी शूट नाही करू शकत. जर मी शूट केलं असतं ना तर तुम्हाला इतकं आवडलं असतं ना. म्हणजे मध्ये मध्ये जोक्स पण होत होते, कमेंटसुद्धा पास करत होते, कमेंट्री करणारे किती सारे होते. आणि जेव्हा रोहित शर्माची विकेट पडली तेव्हा सगळ्यांचे फेस तुम्हाला बघितला पाहिजे होते, म्हणजे आमचे पण. बापरे, आम्हाला कळतच नव्हतं की काय. लंच ब्रेक होता तरी जास्त कोण लंच ब्रेकला गेलं नाही, कारण मॅच चालू होती म्हणून. जे विचार करा तुम्ही, सगळे किती ॲडिक्टेड आहे क्रिकेटसाठी. ऑफिसच्या खाली पण आमच्या
मोठी स्क्रीन लावलेली आणि सर्व ऑटो ड्रायव्हर वगैरे आहेत ते खुर्ची वगैरे टाकून बसून मॅच बघत होते. पूर्ण रोड सामसूम, संडे होता, फुल रोड सामसूम, दुकानं वगैरे सर्व बंद होती. म्हणजे असं वाटत होतं की यार वर्ल्ड कप आहे, वर्ल्ड कपचं फिलिंग येत होतं. सगळे आपापल्या घरी बसून मस्तपैकी मॅच बघतात आपल्या फॅमिलीसोबत. आणि मला पण असं वाटत होतं की यार मी घरी असली असती तर मस्त सोफ्यावरती बसून टी व्ही लावून हातात चिप्स घेऊन वर्ल्ड कपची मॅच बघितली असती माझ्या फॅमिलीसोबत. बट मला ऑफिसला जायचं होतं आणि एक नवीन एक्सपिरियन्स केला मी ऑफिसमध्ये मॅच बघण्याचा. आता माझी अशी इच्छा आहे की यार IPL पण लावल्या पाहिजे ऑफिसमध्ये. म्हणजे CSKची मॅच असेल तर मज्जा येईल. CSK वर्सेस मुंबई इंडियन्सची मॅच बघायला खूप इंटरेस्टिंग येईल, कारण आमच्या ऑफिसमध्ये CSK अर्धे जण सपोर्ट करतात आणि अर्धे जण मुंबई इंडियन्सला. तर मी तर CSKला सपोर्ट करते, तुम्हाला पण माहिती आहे. सो जरा एक मज्जा येईल, अशी एक असते ना एक दोघांची टायअप, म्हणजे असं आमचे फॅन्स आम्ही जिंकलो तर असं. तर एक मज्जा येते CSK आणि मुंबई इंडियन्सची भांडणं बघायला पण. सो मला आवडतं. एवढे सिरियस नाही, जस्ट असं मजाक मस्तीमध्ये ते बरं वाटतं. सो या फुल वाईब होती. आज ठाणा फुल सामसूम होता, नाही तर गजबजलेला ठाणा असतो. एवढी गर्दी असते की मुंग्यांसारखी माणसं असतात, चालायला जागाच नसते. आणि आज चक्क बस वगैरे सर्व खाली, फुल मी बसून गेली, बसून आली. ट्रेन पण खाली, म्हणजे आपापल्या घरामध्ये सगळेजण मॅच एन्जॉय करत होते. सो या चलो, जास्त बकबक केली मी पण. सो चला, आता मी पण खूप दमली आहे. आता मी कपडे वगैरे चेंज केले, जेवून घेते आणि ब्लॉग इकडे संपवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर दिवाळीचे ब्लॉग्स ते पण सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि सपोर्ट करा गाइस. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो भेटूया इन द नेक्स्ट वीडियो, ठीक है? तब तक के लिए बाय बाय. अपना ख्याल रखिए, फैमिली का ख्याल रखिए और देखती रहिए हर्षिता पार्टे ब्लॉग्स. बाय बाय, कीप सपोर्टिंग एंड गुड नाइट.